फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. एका मंगळसूत्रात गुंतुनी बाईपणाची कहाणी. बाबा, आता कसं वाटतंय? निशा, निशा. हो, आधी पाणी घे मग बोल. मी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करून आलो. पण इथे ना त्याचं कुणालाच सोयर सुतक नाहीये, कारण ही तक्रार राहुलने नाही तू केलीयस ना. आई आई हो, आल्यापासून पाहते मी तुम्ही आमच्याशी प्रेमाने वागलाच नाहीत. हो, झाली असेल आमच्याकडून चूक, म्हणून तुम्ही आम्हाला कधीच माफ करणार नाही का? प्रेम, माफी, जवळी हे शब्द नुसते उच्चारले की सगळं साध्य होतं असं नाहीये निशा. ते सगळं आतून, वागण्यातून जाणवावं लागतं. तुम्ही येता जाता राहुल तेजूचा अपमान करताय. राहुलवर तर तुम्ही चोरीचा आरोप केला. तुम्हा दोघांनाही कल्पना नसेल निशा, पण तुम्ही कधीही बघितला नाही इतका पैसा या दोन्ही मुलांकडे. पण तरीही ते दोघं माझ्या आणि यांच्या प्रेमाखातर इथे राहतात. तुम्ही खरंच बदलला असतात ना, तर तुम्हाला त्यांच्या चांगुलपणाची जाणीव झाली असती. आई, आमचं चुकलं, प्लीज आम्हाला माफ करा. निशा, तू जे काही केलंयस ते अक्षम्य आहे. तू सगळ्या लोकांसमोर राहुलचा अपमान केलास. तू चोरीचा राहुलवर नाही, माझ्यावर घेतलायस. निशा, तुला खरंच काही वाटत असेल तर तू माझी नाही, राहुलची माफी मागितली पाहिजे. सॉरी. अरे बघू नका, घ्या घ्या. चीयर्स, एन्जॉय. वा, दिलदार असं असेल. तसं एवढी महागातली प्यायची असते तर कोणीही प्यायली असते भाई. आम्हाला विसरले नाही जा भाई तुम्ही. आम्हाला पण दिली. घ्या 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 घ्या. अरे मजा आली भाई असावं ते असे. घ्या 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 घ्या. हा बोला, कोण बोलतोय? अरे खूप मास आलाय का रे तुला? कोण बोलतोय रे? कोण एवढा फोनवर आवाज चढवतोय मला? नरडा आवडून टाके ना तुझा मी. तू आणि माझा नरडा आवडणार. हे बघे, आत्ताच्या आत्ता तुझं थोबाड घेऊन वसुधा मोहितेंकडे जायचं. त्यांचे चोरलेले पैसे परत करायचे आणि त्यांची माफी मागायची, समजलं? अरे हा नागेश ऐऱ्या गायला भीक घालत नाही, कळलं का रे? आणि फोनवर तोंडवर करून हुकूम देणारा कोण आहे तो? मी कोण? तुझा बाप. अरे हे गल्लीतले चिरकुट शहंशाह मी खूप बघितले, आणि तुझ्यात जर हिंमत असेल ना, तिकडेच येतोय तुला भेटायला. तुला शब्द नाही, आणखीन काही द्यावं लागणार आहे. जा, ही धमकी आहे ना दुसऱ्या कोणाला तरी दे,
हे असे फोनवर धमक्या देणारे माकड खूप बघितले मी. हा? चिरकुट लोक खूप बघितले मी. कळलं काय? तर ठेवा चल. चले भाऊ चल बत्ती बिजाला घे चल. या संपदा, हे बघ लिस्टच तयार केले मी ऑर्डरची. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, चुरम्याचे लाडू, बदामाच्या वड्या, आलेपाक वड्या. खरं तर मला स्वतःलाच हे सगळं तयार करायला खूप आवडलं असतं. अगं पण ह्या जोशीबाईंकडे सगळं अगदी शुद्ध तुपातलं आणि घरगुती करून मिळतं. आई, इतकं कशाला करताय तुम्ही? अगं हे काहीच नाही. हे बघ डोहाळ जेवणाची पण लिस्ट केली मी. हा, घरातल्या घरातच करू. हे बघ ही सगळी वाढीची तयारी. आणि हा, ही बघ ही सवाष्ण आणि कोणाकोणाला जेवायला बोलवायचं त्याची यादी. ही जेवणाच्या मेनूची. पण मेनू मात्र तुझ्या आवडीचा. हा, डोहाळे तुझे पुरवायचे. त्याची काही एक गरज नाही. नाही म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात करायची काही गरज नाही असं मी म्हणलं नाही. तुझी हाऊस म्हणून लक्षात घेता ते ठीक आहे, पण तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे. काय नाही नाही, एवढं मोठं फंक्शन म्हणलं म्हणजे ते काहीतरी अधिक वाढणार, मग तुला टेन्शन येणार, आणि टेन्शन आलं की तुला दम लागतो. म्हणून म्हणतो याची काही एक गरज नाही. होय, बाबा म्हणतात तेच बरोबर आहे. नको करूयात आपण डोहाळे जेवण वगैरे. बघा, संपदाची काळजी घ्यायला का मी बाईची व्यवस्था केलेली आहे. तिची सगळी काळजी आता जबाबदारी तिच्यावर राहील. तू आज जाऊन विश्रांती घ्यायची, खोलीच्या बाहेर सुद्धा यायचं नाही. तुझ्या ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत ना त्या आतनच द्यायच्या. काय संपदा, बरोबर आहे ना? हो बाबा. आणि हे सगळं आत्तापासून जा, आज जाऊन विश्रांती घे. जा संपदा, आईंना त्यांच्या रूम मध्ये सोडून ये. चला आई. हे बघ संपदा, माझ्या वागण्याचा आणि बोलण्याचा तुला मतितार्थ लक्षात आलाच असेल. हो बाबा. आणखीन एक, ह्यापूर्वी जे काही तुला मी सांगितलंय ते तू मंदारला आणि अपर्णाला सांगितलं नसशील हे गृहीत धरून मी बोलतोय. नाही बोलले बाबा. दॅट्स गुड. संपदा, आणखीन एक महत्वाची गोष्ट, तू फक्त मुलाला जन्म देणार आहेस. त्याच्यावर तुझे कुठलेही संस्कार होता कामा नयेत. जे काही घडेल ते सगळं त्या बाई बघतील. तुझी हाऊस मौज वगैरे ही नाटकं मला नको आहेत. जास्त अपेक्षा धरू नकोस, त्या पूर्ण होणार नाहीत. ओके? काय रे, काय झालं? काही नाही ग, जरा डोकं दुखतंय माझं. आज कोणाचंच डोकं ठिकाणावर नाहीये. मनच लागत नाहीये कशात. राहुल, तू पड, जरा आराम कर. स्वयंपाक तयार आहे, सगळ्यांनी जेवायला चला.
अहो तुम्ही जेवणार आहात? शेखर अरे तू तरी नाही म्हणू नकोस. ए चला चला चला, मस्तपैकी छोले केलेत गरमागरम आणि भटुऱ्यांच्या ऐवजी मस्तपैकी पुऱ्या केल्या, छान चटणी केली ओल्या नारळाची, पुलाव आहे, दही आहे. चला लवकर. काय तेजू, तोंडाला पाणी सुटलं ना? काय रे, तुझ्या चेहऱ्यावर का असे 12 वाजलेत? चला ना तेजू, चल लवकर. ए उठ आई, चला ना. चला चला उठा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये आणि बाबांना घेतल्याशिवाय तर आपण अजिबात जायचं नाहीये. चला ना. बरं बाई, तू काय ऐकायची नाहीस. चला सांभाळ. निशवाईनी चला ना. शेखर दादा नाही, स्वयंपाक तयार आहे माझा. मग काय झालं, आपण सगळे उद्या खाऊयात ना. म्हणजे आज सगळेजण तुम्ही माझ्याकडे चला, मग उद्या आपण इकडे येऊयात जेवायला. नाही, आम्ही पुन्हा कधीतरी येऊ. तू जा. चल सोना, चल. चला. पाहिलं शेखर, पाहिलं आई कशा पार्शिलिटी करतायत त्या. ती समीरची बायको आहे ना. आता तरी पटलं का? असा धुतला त्याला, फक्त नागेश दादा म्हटल्यानंतर थरथर कापायला लागला. अरे आपला दरवाजा आहे तसा. नागेश नागेश शेळके. क्या बात आहे. ते पाहिलं अरे आपण शेषशाही भगवान आहोत, भगवान. थोड्या वेळानं आपल्याकडे लक्ष्मी आहे ना, हे पाणी भरायला लागेल. असा पैसा पैसा पैसा. कोण तुम्ही? अरे कोण पाठवलं तुम्हाला? कोणी पाठवलं तुम्हाला? मी. मी पाठवलं या दोघांना. तू हे आवाज खाली. ओळखलास का तुझ्या बापाला? की अजून ओळख करून देऊ? नको 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 नको. मग मुकाट्याने पैसे परत कर. पैसे? कसले पैसे? सांगा रे याला कुठले पैसे ते. देतो देतो पैसे देतो देतो. आठवलं ना? मग लक्षात राहील की? नाही राहील लक्षात राहा. सोनाच्या आगळाने एवढं पोट भरलंय, शतपावली करायला हवी आता. पुलाव छान झाला होता. मस्त झाला होता. तेजू काहीतरी शिकून घे तिच्याकडून. हो, नाही तर आपली खिचडीच बनवते. वासुदाताई मला माफ कर. माझं चुकलं. हे पैसे घे. हे तुझे पैसे घे. मला माफ कर. मी माफी मागितली. चल उठ. काय नाटक काय तुझा? बोल. नक्कीच काहीतरी डाव असणार तुझा. बोल काय? नाही डावी काय नाही. त्या माऊलीला मी खूप त्रास दिला.
त्याची उपरती आता मला झाली म्हणून माफी मागायला आलो, बाकी काय नाही. तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळते का? एका दिवसात इतका बदल? कोणी देव भेटला की काय तुला? काय कारण आहे तुझं या नाटकामागे? सांग. कारण बिरण काय नाही, हेच कारण बिरण काय नाही. मी फक्त पैसे द्यायला आलो होतो, तेवढं मोजून घे बाई ताई, आणि मला माफ केलं एवढं मला सांग बस. ठीक आहे रे बाबा. बस थँक्यू थँक्यू, तेवढंच मला पाहिजे होतं, बाकी काय नाही. माफी मागायला आलो, बाकी काय नाही. अरे बस, सारखी 30 स्टेप काय लावलायस हा? चल निघ, पण यापुढे इथे माफी मागायला सुद्धा येऊ नकोस. चल निघ, चल. आई, काय विचित्र प्रकार आहे हा. नाही म्हणजे एकीकडे सामानाची फेकाफेक करायची, चोरी करायची, आणि दुसरीकडे एकदम पलटी. काहीतरी कारण नक्कीच आहे. काही का असे ना, पण याच्या येण्यामुळे दोन गोष्टी मात्र सिद्ध झाल्या. एक राहुलवरचा आळ गेला, आणि काय? आणि हा उलट्या काळजाचा माणूस कोणत्या का कारणाने होईना माफी मागून गेला, पण घरच्यांनी मात्र दुखवलं. ठीक आहे, जिचे हे पैसे तिला नेऊन देऊया. चल. निशा, हे घे तुझे पैसे. आई, तुमच्याकडे कसे काय आले? का आता त्या मालतीच्या नादाने हे मी चोरले होते असं म्हणायचंय तुला? आई, अहो तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. अगं तू म्हणाली होतीस ना नागेशच्या माणसाने पैसे चोरले, म्हणून मी विचारते हे पैसे तुझ्याकडे कुठून आले? माझं अजूनही तेच म्हणणे, हे पैसे नागेशनेच चोरले होते आणि त्यांनीच ते परत आणून दिले. शिवाय त्याने माफी मागितली. काय? हो, आत्ता कळलं राहुलवर तुम्ही जो आळ घेतला तो किती चुकीचा होता. पण आई, मी नाही निशा, तुम्ही या घरात येऊन राहण्याला माझा पहिल्यापासून विरोधच होता, पण शेवटी मी तुम्हाला घरात घेतलं ते एका अटीवर. तुम्हाला जो पश्चाताप झालाय तो खरा आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवावं. पण प्रत्येक बाबतीत तुम्ही अपयशीच ठरला. खरंय आई, आम्ही चुकलो, चुकतच राहिलो. पण आम्ही राहुलची माफी मागितली. आता तरी आमच्यावर विश्वास ठेवा. निशा, देवानं आपल्याला जीभ दिली आहे. लहानपणापासून आपण भाषा शिकतो, म्हणून आपल्याला शब्दांची किंमत नसते, अर्थांची पर्वा नसते, परिणामांची जाणीव नसते. घासून गुळगुळीत झालेल्या नाण्यांसारखे सवयीने आपण शब्द फेकत असतो, पण त्यात ना जीव असतो ना संवेदना. कोणताही तरंग न उमटवता ते शब्द घरंगळून जातात, पण काळजाच्या तळातून उच्चारलेला शब्द समोरच्याच्याही काळजाला जाऊन भिडतो. निशा, तू राहुलला सॉरी म्हटलंस, ते तसं होतं? उत्तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.